वजीरगाव तालुका नायगाव येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून सूर्यवंशी रमेश मारुती यांनी 2006 सालापासून जॉईन झालेत। ते आज तागायत 19 वर्ष 6 महिने कार्यरत असून येत्या 2 महिन्यामध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत। ते केवळ 20%वरच पूर्ण आयुष्य खर्च झाले तरीही त्यांना 100% हक्काचा पगार न मिळता 20%वरच त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागते। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यांनी अनेक संकटावर मात करून या ठिकाणी शिक्षक पदाची भूमिका बजावली आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल केले। परंतु दुर्दैव असं की तो शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतो, परंतु त्याचं आयुष्य मात्र उघड्यावर पडलेलं आहे। उपाशीपोटी लेकरांना शिकवतो, वृद्ध आई भावंड तसेच त्यांच्या मुलांची देखभाल करणे आणि आर्थिक परिस्थितीची बिकट असल्यामुळे मुलांची लग्न तरी आता करायची कशी, अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत। केवळ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज जवळपास 73,000 लोक बिनपगारी अथवा 20%वर काम करीत आहेत। काही लोक रिटायर झालेले आहेत, काही लोक त्या मार्गावर आहेत। त्यांचं आयुष्याचं काय होईल? सदरील शिक्षक सूर्यवंशी रमेश मारुती हे अतिशय प्रामाणिकपणे शिक्षण सेवा बजावत असताना वाट्याला आलेलं हा खडतर प्रवास। 2 महिन्यानंतर सेवानिवृत्त होतील, परंतु आता पुढचं आयुष्य कसं जगायचं? ज्या 20%वर 19 वर्ष सेवा बजावली, आता पुढचं आयुष्य जगायचं तरी कसं? ज्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं करणाऱ्या शिक्षकांची जर ही अवस्था या ठिकाणी होत असेल तर याला प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहेत। नांदेड येथे जागतिक महिला दिनी या ठिकाणी शिक्षकांनी जेल भरो आंदोलन केले। त्या जेल भरो आंदोलनाच्या दरम्यान या शिक्षकांनी आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली। बघूया खास एका चित्रफितीच्या माध्यमातून। कुठं समजून सांगा, माझा शिक्षक काय आज उपासमाती काम करत आहे। या देशामध्ये एवढा अन्याय कोणी केलाय का नाही मला जाणवत नाही। काय सरकार शासनाला एवढी विनंती हात जोडून की येणाऱ्या अधिवेशनामध्ये 10 तारखेला जो शासन निर्णय आहे त्याला निर्गमित करावा आणि वाढीव टप्पा द्यावा, एवढीच मी कळकळीची विनंती करतो शासनाला। देव राम हे देव होते, त्यांनी 14 वर्षे वनवास केला। आम्ही माणसं आहोत आणि आम्ही 17 वर्ष या 20% पगारीसाठी वाढवत बसलो। शासनाला दुसरं काहीच म्हणणं नाही की आमचेही लेकरं लग्न करावं लागतात त्यांचे, आणि आम्ही कुठं कामालाही जाऊ शकत नाही, कारण आम्हाला दररोज शाळेला जाऊन शिकवावं लागतं। कुठं ग्रामसेवक तलाट्यासारखं आम्हाला काही जागेवर बसून काय पगार